अज्ञात भाग 2। आमचे जेवण झाल्यानंतर थोडा वेळ आम्ही सगळे तिथेच शांत बसलो होतो। अशा वेळी विनय, जो ग्रुपमधील सर्वात शांत राहणारा आहे, तो सर्वांसोबत मजा करू लागला। हळूहळू आमच्या नेहमीच्या गप्पा सुरू झाल्या। वातावरणातील तणाव थोडा हलका झाला असं वाटत होतं। रात्रीचे 9 वाजलेले, मोबाईलला रेंज पण नव्हतीच। त्यावेळी सागर म्हणाला, आपण जरा बाहेर फिरून येऊयात, बाहेर किती मस्त वाटतंय ना। सर्वांनाच त्याचे म्हणणे पटले। आम्ही सर्वजण बाहेर येऊन फिरत होतो। त्या खोलीमध्ये टॉर्च तशीच चालू होती। मिलिंदने मागे वळून सहज पाहिले तर त्याला जाणवले की त्या खोलीला असलेल्या खिडकीमधून कोणतरी आपल्याला बाहेर पाहत आहे। त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि मागे पाहण्याची खूण केली। मी मागे पाहिले तर मला काहीच दिसले नाही। खिडकीतून टॉर्चचा प्रकाश बाहेर येत होता। सर्वजण तसेच पुढे चालत होते। मी आणि मिलिंद मागे राहिलेलो। मी मिलिंदला विचारले, नक्की काय दाखवत होतास रे? तर तो म्हणाला, अरे खिडकीमध्ये कोणीतरी बाई उभी असल्यासारखी दिसली मला। टॉर्चचा उजेड तिच्या मागून येत होता, त्यामुळे तिचा चेहरा आकार नीट दिसू शकला नाही। पण मी तुला सांगितले आणि मागे पाहिले तर तिथे कोणीच नव्हते। यावर मी मिलिंदला म्हणालो, मिल्या, काहीतरी भपाऱ्या मारू नको। तो चपातीचा मॅटर झाला त्याच्यामुळे तू आता काही पण सांगणार का? यावर मिलिंद म्हणाला, अरे निखल्या, खरं सांगतोय, तिथे कोणतरी होतं रे। मी त्याचे बोलणे जास्त मनावर नाही घेतले आणि तसेच पुढे चालत राहिलो। रात्रीच्या वेळी अशा निर्जन जागेवर जी शांतता असते ती खरंच मन मोहून टाकते। लांबून आलेला हलकासा आवाज देखील असा जवळून आल्यासारखा वाटते। त्यावेळी सागर म्हणाला, निखल्या, इथे यावेळी जरा वेगळंच वाटतंय, खूपच शांतता। आपण जवळ काहीतरी हत्यार सारखं ठेवलं पाहिजे, रात्री काही होऊ शकते। मलाही त्याचं म्हणणं पटलं। मी त्याला म्हणालो, आपण झाडाच्या निमुळत्या फांद्या तोडू, त्याचा काठीसारखा उपयोग होईल। माझा चाकू बॅग मध्ये आहे, मी आलोच घेऊन। कोणत्याही ट्रॅकला जाताना माझ्याजवळ कायम एक माझा कॅम्पिंगचा नाईफ असायचा। कोणत्याही ट्रॅकसाठी ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे। मी खोलीमध्ये गेलो, माझ्या बॅग मधून चाकू काढला आणि तसाच सर्वजण थांबलेले तिथे आलो। जवळच्या छोट्या झाडांच्या फांद्यांपासून आम्ही 4 काठ्या बनवल्या आणि त्या घेऊन खोलीकडे निघालो। आम्ही सर्वजण चालून आल्यावर खोलीजवळच असलेल्या दगडी खांबांजवळ गप्पा मारत बसलो। रात्रीचे 10:30 वाजून गेलेले। मला खूप कंटाळा आलेला, त्यामुळे मी खोलीकडे निघालो। माझ्यासोबत केतन आणि वेदांग देखील आत आले। सागर, विनय आणि मिलिंद बाहेर बसलेले। आतमध्ये आल्यावर आम्हाला वेगळे दृश्य दिसले। आमच्या बॅग अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या। हे पाहून वेदांग म्हणाला, अरे निखल्या, चाकू घ्यायला आलेला, बॅग तरी नीट ठेवायच्या रे। पण ते सर्व पाहून मला धक्काच बसला, कारण मी चाकू घेऊन बाहेर पडताना तर सर्व नीट होते। इतकाशा वेळात कोण इथे आले असेल? आणि आम्ही खोलीत पासून जास्त लांब पण नव्हतो। ती खोली कायम आमच्या दृष्टीपथात होती, त्यामुळे कोणी आत जाताना किंवा बाहेर येताना आमच्यापैकी कोणालाही दिसले नव्हते। मी काहीच बोललो नाही। आम्ही बॅग पुन्हा नीट ठेवल्या आणि सतरंजी अंथरून खाली बसलो। आम्ही तसेच गाणी लावून काहीतरी ऐकत बसलेलो। इतक्यात खोलीच्या मागच्या खिडकीमधून एका बाईचा मोठ्याने किंचाळण्याचा आवाज आला। थोड्या वेळाने तो आवाज बंद झाला। पुन्हा काही वेळाने तसाच आवाज आला। आम्हाला वाटले बाहेर बसलेले ते तिघे मोबाईलमध्ये आवाज काढून आपल्याला घाबरत असतील, त्यामुळे आम्ही लक्ष नाही दिले। काही वेळाने त्या खोलीचे दार आपोआप हलू लागले। त्यावेळी आम्हाला वाटले की हे तिघेच करत असतील बाहेरून, पण तरी खबरदारी म्हणून मी काठी घेऊन बसलो आणि पटकन त्या दाराजवळ गेलो आणि बाहेर पाहिले तर ते तिघे लांब बसलेले। इतक्या कमी वेळात दार वाजवून तिथे जाऊन बसणे तर शक्य नव्हते। आता मलाही काहीतरी वेगळं वाटायला लागलेलं। रात्रीचे 11:30 वाजलेले। त्यावेळी मिलिंद, सागर आणि विनय आत आले। मी त्यांना म्हणालो, झाला मोबाईलवर वाजवून की अजून वाजवायचा आहे? त्यावर सागर म्हणाला, का बोलतो निखल्या, कसला आवाज? मी त्याला बोलणार इतक्यात बाहेरून पुन्हा तीच किंकाळी ऐकू आली। सर्वजण त्या खिडकीकडे पाहत होते। त्यावेळी वेदांग म्हणाला, हा आवाज? आता मात्र आम्हाला भीतीचा पहिला अनुभव आलेला। इतका वेळ आम्ही ज्याला गंमत समजत होतो तो आवाज देखील खरा वाटत होता। पण आता आम्ही काय करणार होतो? कारण यावेळी बाहेर पडणे धोक्याचे होते।
आणि गड उतरणे तर शक्यच नव्हते. खरं तर ते काय आहे याची आम्हाला काहीही कल्पना नव्हती, कारण ते जे काही होतं त्याने आम्हाला प्रत्यक्षपणे काहीही केलेलं नव्हते. त्याचवेळी त्या तुटलेल्या दारावर कोणाची तरी थाप पडायला लागली. अचानक झालेल्या या घटनेने भीती काय असते याचा आम्हाला अनुभव दिला. मला माहित होते आता मी बाहेर गेलो तर काहीही दिसणार नाही, पण तरीही माणसाचं मन एखाद्या गोष्टी पलीकडे काय आहे हे पाहायला उत्सुक असतेच. मी आणि सागर हातात काठी घेऊन पुढे गेलो. सागरने काठीने दार जोरात ढकलले. अपेक्षेप्रमाणे बाहेर काहीही नव्हते. त्याचवेळी मला माझ्या आजोबांनी सांगितलेले शब्द आठवले. एखादी वाईट शक्ती कधीही कडी वाजवत नाही, ती दारावर थाप देते. या वाक्याचा अर्थ तेव्हा मला नीटसा समजला नव्हता, पण आता त्याचा प्रत्यय येत होता. पण मनात शंका देखील होती. समजा एखादी वाईट शक्ती असती आणि तिला आत यायचं असतं तर दार का वाजवत बसली असती? मी हेच सर्वांना बोलून दाखवलं. यावर केतन म्हणाला, याला एकच कारण असतं. आपल्याला घाबरवण्यासाठी मला माझ्या आजोबांनी सांगितलेलं, माणसाचं मन घाबरलं की त्यावर ताबा मिळवणे सोपी असते. त्यामुळे अशा वाईट शक्ती नेहमी आपल्या सावजाला आणि घाबरवतात आणि मग त्यांच्या मनात ताबा घेतात. हे ऐकून विनय म्हणाला, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? आपण सगळे सावज आहोत? त्यावर केतन म्हणाला, आपण ज्या परिस्थितीमध्ये आहोत त्यात आपणच सावज आहोत, पण आता देखील आपलं डोकं तळ्यावर आहे. आपण सरासर विचार करतोय. त्यामुळे जर का काही वाईट शक्ती असेल तर तिने आपल्याला अजून त्रास दिलेला नाही. यावर सागर म्हणाला, माझा यावर विश्वास नाही बसतोय. जाऊ दे, आपण झोपूयात, बघू पुढे काय होते. तो थकवा इतका आलेला की त्याने आम्हालाही सतरंजीवर अंग टाकण्यास भाग पाडले. रात्रीचे वाजलेले होते. आम्ही सर्वजण पडलो होतो, पण झोप मात्र लागत नव्हती. इतक्यात वेदांच्या भिंतीच्या कडेला झोपलेला होता तो अचानक उठला. त्याला पाहून विचारलं, काय झालं रे, असा काय उठलाय? तर तो म्हणाला, अरे पायाला काहीतरी लागलं. मी उठून टॉर्च लावून पाहिलं तर तिथे पाण्याची बाटली होती. ती बाटली पाहून वेदांग म्हणाला, अरे ही बाटली इथे कशी आली? ही तर माझ्या बॅग मध्ये होती. हे ऐकून सगळेच उठले. विनय म्हणाला, अरे बॅग मधून पडली असेल, जाऊ दे ना. असं म्हणत त्याच्या जवळच्या टॉर्च चालू करून बॅगकडे फिरवला. वेदांगच्या बॅगची चेन लावलेली होती. ते पाहून केतन म्हणाला, आता बोल विनय. त्यावेळी विनय काहीच बोलला नाही. तो काय आम्हाला कोणालाच कळत नव्हतं काय बोलावं. ती बाटली बाजूला ठेवून आम्ही सर्वजण पुन्हा झोपलो. पण मनात सतत एक विचार होता की आता काय होईल. कारण आतापर्यंत आंधळी कोशिंबीर खेळल्यासारखं आमची अवस्था झाली होती. डोळ्यावर पट्टी बांधल्यासारखं आम्हाला काहीही दिसत नव्हतं, पण अनुभव मात्र येत होता. आमच्या मोठ्या टॉर्चची चार्जिंग कमी राहिलेली, त्याच्यामुळे टॉर्च चालू ठेवणे आम्हाला शक्य नव्हते. त्यामुळे टॉर्च बंद करून आम्ही झोपलो होतो. इतक्यात केतन ओरडला आणि उठला. आम्ही टॉर्च चालू केला. पाहिलं तर केतनची बॅग त्याच्या पायाजवळ पडलेली. मी केतनच्या शेजारी झोपलेलो. मी त्याला विचारले, काय झालं नक्की? तर तो म्हणाला, अचानक बॅग अंगावर येऊन पडली यार. त्यामुळे दचकून ओरडलो. आता मात्र आम्हा सर्वांचीच खात्री झाली. ते जे काही होतं ते आमच्यासोबत आता खेळत होतं. आम्हाला झोप लागणे तर शक्यच नव्हते. आम्ही विचार केला, असं अडकून राहण्यापेक्षा बाहेर उघड्यावर आपण सुरक्षित राहू. पण बाहेर इतकी कडाक्याची थंडी होती की रात्र बाहेर काढणे अवघड होते. मग आम्ही विचार केला की दुसऱ्या बाजूला असलेल्या महादेव मंदिरात असलेल्या त्या ग्रुपकडे मदत मागायला जाऊ. पण आपल्याला तिथे राहायला जागा मिळेल? सागर आणि विनय तिकडे जायला निघाले. पण आम्ही लावून घेतलेला तो तुटका दरवाजा आता उघडाच नव्हता. मी देखील तो दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण दरवाजा उघडत नव्हता. आम्ही पुन्हा आत मध्ये येऊन बसलो. मी म्हणालो, मला असं वाटतंय की आपण अडकलोय. आता ना बाहेर जाऊ शकतो ना आत नीट राहू शकतो. यावर वेदांग म्हणाला, आपल्यासोबत सकाळपासूनच सगळं विचित्र होतंय राव. आपण दुर्लक्ष करत आलो, पण आपण या खेळाचा एक भाग झालोय हे लक्षात नाही आलं. आम्ही छोटी टॉर्च चालू ठेवून बसलेलो.
त्याचा उजेड आमच्या पुरत्या मर्यादित होता, पण असं जाणवत होतं की बाजूच्या अंधारात कोणीतरी आहे जे आमच्याकडे पाहून हसतंय. रात्रीचे 1:30 वाजलेले. अचानक वातावरण बदलले. खोलीमध्ये एक जळका कुबड वास यायला लागला. थोड्या वेळापूर्वी ऐकू आलेल्या त्या किंचाळ्या पुन्हा जोरात ऐकू आल्या. हसणे आणि रडणं याचा मिळून एक विचित्र प्रकारचा आवाज येतोय तशा त्या किंचाळ्या होत्या. माझ्या जवळील टॉर्च मी खोलीमध्ये फिरवला. त्याच वेळीच मिलिंद म्हणाला, आई शपथ, बघितलं का ते? वेदांग, केतन दोघांच्याही अशाच प्रतिक्रिया होत्या, पण मला काहीच कळले नाही. म्हणून मी विचारलं, काय झालं रे? पण अजून देखील ते तिघे काही बोलत नव्हते. मी शेजारी असलेल्या केतनला जोरात हलवले आणि म्हणालो, केत्या, काय झालं रे? बोल काहीतरी. केतन घाबरून समोर बोट करत होता. मी टॉर्च तिकडे वळवला, पण मला काहीच नाही दिसले. केतन घाबरून मागे जात होता. मी त्याचा हात घट्ट पकडून ठेवला. तीच अवस्था मिलिंद आणि वेदांची होती. केतन म्हणाला, निकल्या, ती समोर बसलेली बाई बघती. मी म्हणालो, काय काय बोलतोयस तू केत्या? मला आता कोणी दिसत नाहीये. मी सागरला नजरेने विचारले. त्याने देखील नकारार्थी मान डोलावली. अशा परिस्थितीत मध्ये माझं डोकं चक्रावून गेलेलं. सागर आणि विनय मात्र शांत होते. हा सगळा घटनाक्रम इतका वेगाने झाला की आमचे चित्त तळ्यावर येईपर्यंत मिलिंदला कोणीतरी फरफटत अंधारात नेले. मी मोठा टॉर्च सुरू केला. खोलीमध्ये प्रकाश पसरला. खोलीच्या दुसऱ्या भागात मिलिंद भिंतीकडे तोंड करून पडलेला होता. सागर तसाच त्याच्या जवळ गेला. मिलिंदला उठवण्याचा प्रयत्न करू लागला. मिलिंदने सागरला जोरात ढकलून दिले आणि हवेत उंच उडाला आणि माझ्याकडे पाहून म्हणत हसला, आता दिसलं का? आणि तसाच पुन्हा तो जमिनीवर आढळला. पडताना सागरने त्याला सावरले. विनयने माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. सागरने मान्य केले की त्याला विश्वास बसला यावर. अशा परिस्थितीमध्ये खरंच डोकं काम करेन असे होते. खोलीमध्ये बाईच्या हसण्याचा आवाज येऊ लागला. चिडून मी म्हणालो, काय पाहिजे तुला? काय असं करतंय? पण खरं तर मी देखील खूप घाबरलेलो. त्यात वेदांग आणि केतन तर घाबरून असे बसलेले की जणू काही त्यांच्या अजून ती बाई दिसतेच. सागर मिलिंदला पुन्हा आमच्या जवळ घेऊन आला. मिलिंद बेशुद्ध आणि शुद्ध यांच्या मध्यातल्या अवस्थेत होता आणि अचानक आमचा मोठा टॉर्च बंद झाला. कदाचित त्याची चार्जिंग संपली. पुन्हा खोलीमध्ये अंधार पसरला. त्याचवेळी जाणवले की प्रकाश हा वाईट गोष्टींमध्ये का आढळतो ते प्रकाशात जे काही असेल ते स्पष्टपणे दिसते, पण आपल्याला भीती त्याच गोष्टीची वाटते जी आपल्याला दिसत नाही. माझीही अवस्था तीच झाली होती. आम्ही सर्वांच्या मोबाईलच्या टॉर्च सुरू केले. खोलीमध्ये सर्वत्र उजेड पसरला होता. केतन आणि वेदांच्या एकूण वागण्यावरून तरी वाटत होते की त्यांना आता कोणीही दिसत नव्हते. रात्रीचे 2:30 वाजून गेलेले होते. एक एक करत आम्हा सर्वांच्या मोबाईलची टॉर्च बंद झाल्या. चार्जिंग संपली होती. माझ्याकडे पॉवर बँक होती. निघताना मी फुल चार्ज केलेली, पण आता बाहेर काढली तर त्याची चार्जिंग देखील संपलेली. आता आमच्याकडे एकच टॉर्च होती, माझ्याकडे असलेली छोटी टॉर्च. पण मला कळत नव्हते की ही टॉर्च का चालू आहे. मी सागरला म्हणालो, साग्या, सगळ्या टॉर्च बंद झाल्यात पण एकच चालू आहे. यावर सागर म्हणाला, अरे तिला आपल्याला घाबरायचं आहे आणि टॉर्चच्या कमी उजेडात तिची भीती जास्त वाटते. मला त्याचे म्हणणे पटलं. मी छोटा टॉर्च पण बंद केला. दूध पिताना मांजर जसे डोळे बंद करून घेते तसंच आमचं झालेलं होतं. पण एक चांगलं होतं की आम्हाला आता काही दिसत नव्हतं, पण मन सांगत होतं की अजून काहीतरी भयानक होणारेच. कुठेतरी ऐकलेलं मला आठवले. रात्री 3 वाजता आत्म्यांची शक्ती सर्वात जास्त असते. कदाचित ती देखील त्याचीच वाट पाहत होती. काही वेळानंतर काही मध्ये तोच कुबड जळका
दर्प यायला लागला. तोच ओरडण्याचा आवाज पुन्हा येऊ लागला. त्यावेळी त्याची तीव्रता जास्त होती. त्यावेळी खोलीमध्ये अचानक दोघांचे ओरडण्याचे आवाज ऐकू आले. मी टॉर्च चालू केला. पाहिले तर केतन आणि वेदांत त्याच्या जागेवर नव्हते. मी खोलीच्या दुसऱ्या भागात टॉर्च फिरवला तर ते दोघे पडले होते. मिलिंद जागा झालेला. मी मिलिंदकडे पाहिले तर तो डोळे मोठे करून घाबरून तिकडे पाहत होता. मी त्याला विचारले, मिल्या काय झालं रे, असं काय करतोय? मिलिंद घाबरून माझ्याकडे पाहू लागला. त्याच्या डोळ्यात पाणी होतं आणि त्याने माझ्याकडे पाहून 2 बोटे दाखवले. याचा अर्थ असा की त्याला समोर 2 बाया दिसत होत्या. मिलिंद अचानक ओरडू लागला. निखल्या त्या हसतायत आपल्याकडे पाहून. वेदांग आणि केतन जिथे पडलेत त्यांच्या दोघांच्या बाजूला बसल्यात यार त्या. खूप विचित्र दिसतायत ते. त्याचे हे बोलणे ऐकून सागर आणि विनय पुन्हा तिथे गेले आणि त्या दोघांना इकडे आणायचा प्रयत्न करू लागले, पण ते दोघे उचलले जातच नव्हते. सागर आणि विनय खूप प्रयत्न करत होते, पण माझ्या डोक्यात विचार आला की आम्हाला तिघांना का नाही दिसत त्या बायका. तितक्यात सागर आणि विनयला त्या दोघांनी ढकलून दिले. केतन आणि वेदांग तसेच उभे राहिले. त्यांचे पाय जमिनीपासून वर होते. मिलिंद ओरडत होता, त्यांना उचललं आहे त्या दोघींनी. खरं तर ही वेळ देवाचा धावा करायची होती, पण आमच्या डोक्यात ते येतच नव्हते. तरी देखील एकदा मनोमन त्या गडाला प्रणाम केला आणि तिथल्या गड देवतांचे स्मरण केले. माझं लक्ष हातातील घड्याळाकडे गेले. रात्रीचे 3 वाजले होते. त्याच वेळी हृदयाचा ठोका चुकला, कारण मिलिंद देखील समोरच्या हवेमध्ये लटकत होता. मी उठून तिथे जायचा प्रयत्न करत होतो, पण त्यांच्या जवळ पोहोचू शकत नव्हतो. सागर आणि विनय तिथेच खाली पडलेले. इतकं हतबल मी पहिल्यांदा झालेलो. माझ्या मनात असून देखील मला काहीही करता येत नव्हते. मी माझ्या मित्रांची मदत करू शकत नव्हतो. मी पुढे जायचा प्रयत्न करत होतो, पण काहीही फायदा नव्हता. माझ्या आणि माझ्या मित्रांमध्ये एक अदृश्य भिंतच होती. खोलीमध्ये फक्त त्या बायकांचे हसण्याचे आवाज येत होते. सगळं काही संपलं असं वाटत होतं. मी मनोमन देवाची प्रार्थना करत होतो. त्या आत्म्यांनी आमचा खेळ केलेला आणि त्याचा शेवट आता जवळ आलेला. आम्ही मनाने हरलेलो. त्यांचा हेतू साध्य झालेला. सगळं काही संपलं असं वाटत असतानाच मोठा टॉर्च अचानक सुरू झाला. सर्व खोलीमध्ये अजूळून निघाली. प्रकाश पडला. अचानक मिलिंद, वेदांग, केतन खाली जमिनीवर आले. त्यांना शुद्धी आली. सागर आणि विनय देखील उठून उभे राहिले. अवघ्या 2 मिनिटांमध्ये इतका बदल झालेला. काही कळायच्या आताच त्या बायकांच्या हसण्याचा आवाजाची जागा किंकाळण्याची घेतली असं वाटत होतं. त्यांना कोणीतरी यातना देत आहे, पण आम्हाला काहीही दिसत नव्हते. पण मिलिंदला दिसत होते. मी मिलिंदकडे पाहिलं तर त्याने थांबण्याची खूण केली. अचानक खोलीचं दार उघडले आणि त्यातून जोरात काहीतरी बाहेर गेलं असा भास मला झाला. मी आता माझ्या मित्रांपर्यंत पोहोचलो होतो. खोलीच्या दारातून बाहेर काय गेलं ते मी पाहायला गेलो, तर मला समोरील तलावाजवळ काहीतरी आकृत्या दिसल्या, ज्या क्षणार्धात पाण्यात गायब झाल्या होत्या. आम्ही सर्वजण धक्क्यात होतो. इतक्या वेळात काय घडले ते आम्हाला कळतच नव्हते. एका मागून एक घटना घडत होत्या. रात्रीचे 3:30 वाजून गेले होते. आम्ही सगळे पुन्हा टॉर्च भोवती येऊन बसलो. सर्वांनी पाणी प्यायले. थोडा वेळ कोणीही कोणाशीही काहीही बोलत नव्हते, पण वातावरणातील बदल मात्र जाणवत होता. इतका वेळ जी खोली आम्हाला भारलेली वाटत होती, आता ती मोकळी वाटत होती. वारा जो संत वाटत होता तो आता जोराने वाहत होता. मिलिंद सर्वांना म्हणाला, त्या दोघींना खोलीतून बाहेर जाताना पाहिलं मी. थकवा सर्वांच्या चेहऱ्यावर जाणवत होता. आम्ही सर्वजण तसेच सतरंजीवर पडलो आणि आम्हाला कधी झोप लागली कळलेच नाही. सकाळी 6 नंतर आम्हाला जाग आली. एक एक करून आम्ही सर्वजण उठलो आणि फ्रेश होऊन बसलो. मनात असंख्य प्रश्न होते. बाहेर सूर्योदय होत होता. सूर्योदय पाहून कधी झाला नसेल इतका आनंद झालेला होता आम्हाला. उजेडात सर्वच गोष्टी किती वेगळ्या वाटत होत्या
काही वेळातच ती खोली सूर्यप्रकाशात उन्हात निघाली. आम्ही सर्व ठीक होतो आणि रात्री आम्ही जो विचार केलेला की सूर्योदयाबरोबरच गड उतरायचा, तो विचार मनातून निघालेला. कारण सूर्य येतानाच त्याच्यासोबत एक प्रकाशाची उर्मी घेऊन येतो. आम्ही गडावर फिरायचा निर्णय घेतला. सर्व आवरून आम्ही 7:30 पर्यंत बाहेर पडलो. गडाच्या उंच भागाकडे जात असताना पूर्वीकडून कोणीतरी व्यक्ती चालत येत होती. कपड्यावरून तरी नाथपंथीय वाटत होते. त्यांच्या एकूण चालण्यावरून असं वाटत होते की वाट त्यांच्या नेहमीच्या चालण्यातली होती. ते आमच्या जवळ आले आणि काही क्षण थबकले. त्यांनी आम्हाला विचारले, काय पोरांनो, कुठून आलात तुम्ही? मी म्हणालो, पुण्यावरून आलोय. आम्हाला वाटले की काहीतरी बोलतील. त्यांनी आम्हा सर्वांच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि म्हणाले, प्रश्नांच्या काळोख्यात अडकल्यात तुम्ही पोरांनो. आम्हाला आश्चर्य वाटले. केतनने त्यांना विचारले, तुम्हाला काय माहित? तुम्हाला काय कळलं? यावर ते गृहस्थ म्हणाले, काणीफनाथांची सेवा करतो मी. माणसाकडे पाहून त्यांच्या भूतकाळ सांगू शकतो. आम्ही असेच भटकत असतो. आज पहाटे गडावर आलेलो. सूर्यनारायणाचे दर्शन करायला पूर्वीकडील भागात गेलेलो. यावर सागर म्हणाला, मग आम्हाला जे प्रश्न पडलेत त्याची उत्तरे तुम्ही देऊ शकाल का हो? विचार करून आमचं डोकं हैराण झालंय. यावर ते गृहस्थ हसून म्हणाले, ते कळतेच आहे, पण मी तुमची मदत करेन. या जरा निवांत बसू झाडाखाली. आम्ही शेजारील झाडाखाली बसलो. त्यांच्याकडे पाहूनच असं वाटत होतं की हा माणूस कोणी लफंगा वगैरे नाहीये. त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे आध्यात्मिक तेज होते. फार लेहजावा नाही, साधा पेहराव, गळ्यात एक रुद्राक्ष, एक झोळीवरचं बॅग. त्यांनी आमच्याकडे पाहिले आणि म्हणाले, हा विचारा, काय विचारायचे ते. सुरुवात कुठून करायची यातच आमची गडबड चाललेली. हे पाहून त्यांनी आम्हाला शांत केलं. माझ्या डोक्यावर 1 मिनिट हात ठेवला आणि म्हणाले, आता मी सांगतो ते नीट ऐका. मला समजलं आहे सगळं. आम्ही चकितच झालो. त्यांनी बोलण्यात सुरुवात केली. ते म्हणाले, तुम्ही काल त्या बसने गावामध्ये उतरलात. दुपारची वेळ होती आणि तुमच्या बॅगमध्ये अन्न होते. तुम्ही जंगलाच्या दिशेने गडाकडे वळलेत. तुम्हाला एक पेरूवाली दिसली. खरं तर ती शाखिनी होती. शाखिनी म्हणजे अविवाहित स्त्री जेव्हा अत्याचार होऊन मरण पावते आणि तीच भूत बनतं. ती शाखिनी त्या म्हातारीच्या शरीरामध्ये होती. प्रत्येक आत्म्याचा फेरा असतो. त्याची एका जागेवर येण्याचा वेळ असतो आणि त्यात कोणी सापडला तर ती आत्मा त्यांना त्रास देते. तुम्ही पायथ्याच्या तिच्या फेऱ्यात सापडला. ती तुमच्या मागावर पुढे आली. खरं तर बरेच आत्मे त्यांची मूळ जागा सोडत नाहीत, पण शाखिनी किंवा इतर काही शक्तिशाली भूते त्यांची जागा सोडून तुमच्या मागावर येऊ शकतात. तुम्ही तिच्या फेऱ्यात सापडला. ती तुमच्या मागावर आली. तुम्ही पुढे आलात आणि जेवायला बसला. पण तुम्हाला कळलं नाही की तुम्ही सावलीसाठी ज्या झाडाखाली बसलात ते झाड नागचाफ्याचं होतं. तुम्हा मुलांना माहित नसतं, पण जुने लोक देखील सांगायचे की नागचाफ्याच्या झाडापासून लांब राहायचं असतं. कारण बऱ्याच नागचाफ्याच्या झाडावर अवगत वास करते. अवगत म्हणजे अशी विधवा स्त्री जिच्या अनैसर्गिक मृत्यू झालेला आहे. महत्वाचं म्हणजे जे भूत त्या झाडाखाली होतं त्या स्त्रीचा मृत्यू अन्न पाण्या वाचून झालेला होता आणि तुम्ही नेमके त्या झाडाखाली बसला जेवायला. त्याच वेळी तुम्ही दुसऱ्या वाईट शक्तीच्या फेऱ्यात सापडलात. माझ्याकडे पाहून मग ते म्हणाले, कळलं का चपातीचा तुकडा कोणी खाल्लाय ते? काय बोलावं हे मला कळतच नव्हतं. मी पुढे काही बोलणार तोच ते गृहस्थ म्हणाले, थांब, माहित आहे तू काय विचारणार आहेस पुढे ते. तुम्ही गडावर 2 तासात कसे पोहोचलात ते ना? मी होकारार्थी मान डोलावली. मी पुढे बोलू लागलो. तुम्ही आता 2 शक्तींच्या घेऱ्यात सापडले होते. त्या दोघी तुमच्या मागावर होत्या, पण तुम्हाला काही करू शकत नव्हत्या. कारण भूतांची खरी ताकद ही रात्री असते. त्यांना हवं ते रात्री नीट साध्य करून घेऊ शकतात.
त्यांचा बेत होता तुम्हाला तिथंच फिरवत ठेवायचं रात्र होईपर्यंत, जेणेकरून अशा जंगलात निर्जन जागी त्यांचा हेतू साध्य होईल. पण तुम्ही थोडं पुढे चालत निघालात आणि अजून एका आत्म्याच्या घेरात सापडलात. तो वीर होता, युद्धात किंवा गडांच्या रक्षणात कामी आलेला योद्धा, पण तो तुम्हाला त्रास देणार नव्हता. कित्येक गडावर असे आत्मे आहेत जे चांगले आहेत, गडांच्या रक्षणासाठी काम करतात. त्या वीरने तुमच्या मागावर आलेल्या वाईट शक्ती पाहिल्या आणि वेगाने त्याच्या ताब्यातील जागेतून तुम्हाला गडाजवळ पोहोचवले. तुम्हाला कळलं देखील नाही ते, त्यामुळे तुम्ही खूपच वेगात गडावर पोहोचले. एक एक गोष्ट आम्हाला धक्केच बसत होते. इतकं काही चाललं होतं पण आम्हाला दिसत नव्हतं. पण मुख्य प्रश्न अजूनही पुढेच होते. रात्रीचं काय झालं? ते गृहस्थ पुढे बोलू लागले, तुमचं नशीब असं विचित्र की तुम्हाला नेमकी त्या मंदिरात जागा मिळाली नाही, नाहीतर रात्रीचा सगळाच प्रसंग टळला असता. पण असोत, तुम्ही मग त्या खोल्यांकडे गेलात, तिथे सर्व सामान ठेवलं आणि मग तिथून तुमच्या मागावर आलेल्या त्या आत्म्यांना पूर्ण संधी मिळाली. त्या तुमचं मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न करत होत्या, जेणेकरून त्यांचं कार्य साध्य करता येईल. त्यांना तुमचे आत्मे हवे होते, म्हणून त्या तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे घाबरत होत्या. हळूहळू तुम्हा सर्वांचंच मन घाबरलं आणि तुम्ही त्यांच्या ताब्यात गेला. मग मी त्यांना विचारलं, मला सागरला आणि विनेला काहीच का दिसत नव्हतं? त्यावर ते म्हणाले, अरे तुमचा राक्षस गण आहे, तुम्हाला आत्मे थेट दिसणार नाही. त्यामुळे त्या एका आत्म्याने या मिलींच्या शरीरात आधार घेऊन तुमच्याशी संपर्क साधलेला, आठवत ना? पण या बाकीच्यांच्या मनुष्यगण आहे आणि त्यामुळे त्यांना त्या दोघी त्यांच्या मूळ रूपात दिसत होत्या. आणि आता पुढे एक सर्वात महत्वाचा प्रश्न जो तुम्हाला पडला आहे. सर्व काम संपलं असं तुम्हाला वाटत होतं, त्यावेळी अचानक झालं. ते आत्मे निघून कसं काय गेले असेल? तर झालं असे, त्यावेळी 3 वाजलेले गेलेले. त्या आत्म्यांची ताकद पूर्ण जोरावर होती. तुम्हा सर्वांचा जीव धोक्यात होता, कारण त्या आत्मा खरंच खूप वाईट होत्या, पण त्या त्यांच्या मूळ जागेपासून लांब होत्या. त्यामुळे त्यांना त्या जागेची माहिती नव्हती. तुम्ही जिथे राहिला होतात ती जागा जुन्या तलावाजवळ आहे आणि अशा जुन्या पाण्याच्या ठिकाणी 7 आसरांचा वास असतो. 7 आसरा 7 स्त्रियांच्या रूपात असतात. त्याच मूळ काय आहे हे नक्की कोणालाच माहित नाही. त्या देवी आहेत की अप्सरा की अजून काही हे कोणालाच माहित नाही. पण त्यांच्या देखील फेऱ्या असतात, म्हणजेच एक वेळ असते पहाटे 3 वाजताची, जेव्हा त्या 2 वाईट शक्ती 3 वाजता त्यांचा प्रभाव तुमच्यावर दाखवत होत्या. त्याच वेळी 7 आसरांच्या फेऱ्या त्या भागांमध्ये सुरू झाल्या आणि 7 आसरांच्या प्रभावामुळे त्या वाईट शक्ती तिथून निघून गेल्या. त्यामुळं अचानकच तुम्ही त्या वाईट शक्तींच्या तावडीतून सुटलात. मग गृहस्थ ते माझ्याकडे पाहून म्हणाले, तुला पाण्याजवळ त्या आकृत्या दिसल्या ना, त्याच होत्या आसरा. नशीबवान आहेस, त्या इतक्या सहज कोणाला दिसत नाही. पण मला एक प्रश्न होता. मी त्यांना विचारलं, माझ्याच डब्यातील चपाती का खाल्ली होती? यावर ते हसून म्हणाले, कदाचित तुझी भाजी आवडली असेल तिची. आम्ही सर्वजण खूप हसलो. आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली होती. 2 दिवसात आम्ही काहीतरी शक्तींसोबत वावरलो होतो. ते गृहस्थ आम्हाला मिळाले, हा देखील आमच्या नशिबाचा भाग होता. आम्ही गडावर त्यांच्या सोबत फिरलो, बराच गप्पा मारले आणि संध्याकाळी त्यांच्या सोबतच गड उतरला. पण इतक्या चांगल्या आणि वाईट शक्तींचा अचानक आमच्याच या एकाच वेळी संबंध यावा, या मागची नियती अज्ञातच होती. तर मित्रांनो, ही इथे गोष्ट संपते. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत आणि आपल्या परिवारासोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.